ब्रेक के बाद आपका एक बार फिर से स्वागत है। अहिल्यानगर जिले की नगर तालुका अंतर्गत निमगांव बाघा में चरवाहा महिला पर हुए हमले की घटना ने पूरे क्षेत्र में आक्रोश की लहर पैदा कर दी है। आरोप है कि धननगर समुदाय से जुड़े कुछ गांव के गुंडों ने महिला पर हमला किया, उसे अपशब्द कहे और गंभीर रूप से अपमानित किया। घटना के बाद से धननगर समाज और महिला संगठनों में भारी नाराजगी देखी जा रही है। महाराष्ट्र जन आक्रोश के संस्थापक अध्यक्ष सखाराम अन्ना सराफ ने इस घटना की निंदा करते हुए सरकार और पुलिस प्रशासन को चेतावनी दी है। यदि आरोपियों को तत्काल गिरफ्तार नहीं किया गया तो बड़े आंदोलन की राह पकड़ी जाएगी। सूत्रों के अनुसार हमलावरों ने महिला के साथ ऐसा दुर्व्यवहार किया जिससे उसकी शारीरिक व मानसिक स्थिति दोनों प्रभावित हुई है। ये सवाल खड़ा हो गया है कि क्या महाराष्ट्र में महिलाएं वास्तव में सुरक्षित हैं? जब एक तरफ सरकार लाडली बहना योजना के जरिए महिलाओं को सशक्त बना रही है तो दूसरी ओर महिलाओं पर इस तरीके के हमले उसकी मंशा पर सवाल खड़े कर रहे हैं। धननगर समाज के वरिष्ठ नेता और विधायक गोपीचंद पडलकर, विधान परिषद के सभापति राम शिंदे ने इस मामले को गंभीरता से लेते हुए कहा है कि चरवाहा समाज पर बार बार हो रहे हमलों को देखते हुए सरकार को चरवाहों की सुरक्षा के लिए विशेष कानून बनाना चाहिए। स्थानीय लोगों का आरोप है कि पुलिस प्रशासन आरोपियों को बचाने की कोशिश कर रहा है। बताया जा रहा है कि पुलिस मूल शिकायतकर्ता पर ही क्रॉस केस दर्ज करने का दबाव बना रही है। कापसे उपनाम वाले आरोपी अब तक खुलेआम घूम रहे हैं और प्रशासन की ओर से गिरफ्तारी की कोई ठोस कार्यवाही नहीं हुई है। यह आरोप भी लगाया जा रहा है कि पुलिस चेरी मैरिज जैसे सौहार्द दिखाने के नाम पर मामले को दबाने की कोशिश कर रही है। मला मारलं बकरं, त्यांच्या काय रानात नव्हती काय नव्हती, 6 वाजता वाड्याला येतानी त्यांनी मला मारलं, शिव्या गाळी देत होत्या। तर मी म्हणलं शिव्या काय देऊ नका, तुमच्या काय रानात बकरं लावली नाही, आम्हाला वाड्याक जायचंय, फक्त रस्त्याने वाड्याक जाऊन द्या एवढंच हे। तर पोराला म्हणला का कोणी सांगितलं, तर म्हणलं त्या वावरवाल्या मालकाने आम्हाला सांगितलं होतं बहुत चराया सांगितल्याच्या पुढं मग पोराला म्हणला फोन लाव, तर पोर मग तिकडं होतं। तर मी मोर आली, म्हणलं फोन लाव रे पोरा, फोन लाव, पोर बांधावच उभं होतं। पण ते मला जठायला लागल्या, पोर तिकडून पळत आल्याच्या पुढं पोराने काय केलं, पोर माया का आलं म्हणून ह्यांनी काय केलं, दगड हाणला पोराला। तर पोराच्या बोखाळीत दगड लागला, तर मी त्याचा हात धरला माया हातातलं लाकूड घेतलं, तर मला इथं काहीतरी लाकडाचं लागलं, तोंडाव काहीतरी लागलं लाकडाचं, दंडाव 2 दोफाट्या घातल्या, इकडं मागं पाठीत 2 दोफाट्या घातल्या, माया गळ्यातला गंटेल तुटला, तो हरावला, तो मला सापडला नाही। मी नेलं काय, मारणार नेलं काय ते गंटन, मारणाराने घेतला का बुवा, खालीच पडला काँग्रेसात, मला काय सापडला नाही। मग सापडला नाही, मी काय त्याच्यावर लगेच चौकशी केली नाही। पोर माय आलं, मी त्याला झोंबत होती का माय पोर येऊन दे तू थांब, तर तो थांबा ना, तो पळून गेल्या पोर आलं, तरी मी पोराला म्हणलं बाबा, म्हणलं त्याने मला लय मारलंय, माझ्या जिपऱ्या धरल्या, मला वडू घेतली, मला त्याने 2-3 दोपाट्या घातल्यात, माझे लय हाल केले त्याने। मग ह्याला धर, ह्याला विचार, ह्याचा काय माल चारला का काय केलं, ह्याची काय लुस्कान केली का, ह्याची लुस्कान केली असली तर आम्ही भरपाई देतो बा, तुझी लुस्कान झाली असली तर। मग अशी मी बोलत होती त्याला, तर तो काय थांबला नाही। मग आपला लेखन मी गेली ना, त्याला विचारलं लांबून विचारलं, तर तो म्हणला हा तुला काय करायचंय ते करून घे, काय करायचंय ना ते करून घे म्हणला। मग असा म्हणला, मग आम्ही आम्हातलं गप झालो, मागं फिरलो, आम्ही आलो, आम्ही गेली, पोरं गेली संध्याकाळची चौकीला, म्हणले अशाने असं करायचंय, कंप्लेंट दिली पोरांनी, तर त्यांनी अजून काय घेतले नाही, त्यांनी घ्यावं काळजीने। आज आम्हाला प्रत्येक जणाला तेच होतंय, ह्यांचा कवर आम्ही मार सहन करायचा, एखाद बारीला गाव आहे ना, एखाद्याला जीव मारून टाकते, मग आम्ही काय करायचं? आम्हाला ह्या बकरा करता व्यवसाय, आम्हाला हेच करावा लागणार, आम्ही दुसरं काय का, आम्हाला दुसरा पर्याय नाही, तर मग ह्यांनी पर्याय द्यावा आम्हाला। पोलीस प्रशासनाने काय दखल घेतली का नाही त्याची? त्यांनी फक्त लिहून घेतलंय, अजून काय त्यांनी आम्हाला काही नेलं नाही त्या बाबाला, आणि माहित अशी अपेक्षा आहे का त्याला न्यावा, त्याने मला मारलंय तेवढं ते मला त्याच्या सामने फक्त मला एवढं त्याच्याकडून रुजू करून घ्यायचंय। रानात आमचा बकरा शिवाय व्यवसाय नाही, आम्हाला तेच आहे, आणि आम्हाला अशी धडाधड लोक मारतीत, आम्ही काय करायचं, मरायचं का काय करायचं, आम्हाला दुसरा धंदाच नाही काय करायचं। आम्हाला एवढी लाडक्या बहिणीला लाडक्या केल्या ना, आम्हाला लोक धडाधड मारतीत। सरकारने पैसे देतं एकीकडे तुम्हाला मारण करते, आम्हाला मारतीत, एकीकडे सरकार पैसा देतोय, बरं आम्हाला मारतीत मराठ्याची लोक। तुम्हाला न्याय पाहिजे ना, ह्याला न्याय पाहिजे का नाही? माया खाना लेकरू बाळ आमचं मारून टाकले, आम्ही काय करायचं? तुमचं नाव काय आजी? माझं नाव बब्बाई। तुमचं गाव कोणतं आहे? गाव डवळपुरी। त्या मुलाने का म्हणून मारलं? आणि इनान कारण बकरा रस्त्याने येत होती, रस्त्याने येता धरली, पुरीला मांदळी मारली, रक्त वगैरे निघलं काही? गालाचं रक्त निघालं, खाली रक्त गळत होतं। अरे बापरे, रक्त गळत होतं, पायावर केवढा मोठा ओळ उठलाय, तिच्या हिरवागार, काही साधं नाही मारलं। पोलिसांनी काय दखल घेतली नाही अजून? पोलिसांनी अजून दखल घेतली नाही, आमची कोण घेणार दखल? तुम्ही नाही घ्यायचं, मग कोण घ्यायचं दखल आमची?
बरोबर, गरीबाचं कोण आहे की नाही? गरीबाला आहे का नाही कोण वाल्या? गरीबाला वाल्या व्हा, आमचा दखल घ्या. तुम्ही जर नाही आमची दखल घेतली तर आमचं लेकरू बाळ मारून टाकतील. आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला रोज रानात हिंडायला लागत आहे, आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन. आज आपण जर बघितलं या राज्यामध्ये मेंढपाळांवरती वारंवार या ठिकाणी सशस्त्र दरोडे होत आहेत, मेंढपाळाच्या मेंढ्या चोरीला जात आहेत. ही घटना ताजी असताना जर आपण बघितलं, अहिल्यानगरमधील आरंगाव ते शेंडी बायपासपासून तर या ठिकाणी आरंगावपासून तर विळद बायपासपर्यंत जो बायपासचा परिसर आहे त्या भागामध्ये जे येणे प्लॉटिंग झालेलं आहे त्या भागात मेंढपाळ मेंढ्या चारत असताना स्थानिक गुंड प्रवृत्ती लोकांकडून त्या ठिकाणी मेंढपाळाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण होत असते. मारहाण झाल्यानंतर सदरचा परिसर हा नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्या कारणाने नगर पोलीस स्टेशन हे भिंगारला आहे. त्यामुळे मेंढपाळ तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, का फिर्याद देण्याला शक्य होत नाही. परंतु जेव्हा केव्हा मेंढपाळ त्या ठिकाणी फिर्याद द्यायला जातो त्यावेळेस एक ते वेळेत त्या ठिकाणी त्याची फिर्याद त्या पोलीस स्टेशनला घेतली जात नाही, त्याला खूप वेळ बसून ठेवलं जातं. आणि याच परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं की मेंढपाळाला एक तर तो त्याच्या मेंढ्या तो या ठिकाणी असं बंदिस्त करून येऊ शकत नसतो. कोणतरी लहान लेकर त्या मेंढ्याकडे उभे असतात आणि तो त्या ठिकाणी फिर्याद द्यायला गेला असतो. म्हणजे ती फिर्याद घडत असतानाच इकडे एखाद्या जर त्या मेंढ्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गेल्या तर त्या ठिकाणी वेगळं काहीतरी घडणार असतं. परंतु पोलीस कधी या गोष्टीचा विचार करत नाही की फर्स्ट प्रायोरिटीने बा तो मेंढपाळाला पहिल्यांदा त्याची फिर्याद घेतली पाहिजे आणि जे काय अगोदर फिर्यादी असते मग त्यांना पाठीमागे ठेवलं पाहिजे, असं केलं जात नाही. आणि वाईट गोष्ट ही आहे, ज्यावेळेस मेंढपाळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देतो त्याच वेळेस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या आरोपीलाही त्या ठिकाणी बोलून घेऊन त्याला मुद्दाम त्या ठिकाणी क्रॉस कंप्लेंट देण्याच्या संदर्भात सूचना केली जाते की जेणेकरून त्यांनी क्रॉस केली म्हणजे मेंढपाळ त्या ठिकाणी दबाव आणला जातो आणि ती फिर्याद त्या ठिकाणी त्याला मागे घ्यायला लावली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार घडत आहे आणि चालू आहे. लिंबगाव भागामध्ये कालच्याला एक घटना घडली, महिलेवर हल्ला केला धनगर समाजाच्या महिलेवर आणि गालाला आणि पाठ खूप असे ओळ आहेत. तर पोलीस प्रशासन त्याच्याकडे अजून आरोपी अटक केला नाही असं एकंदरीत माहिती कळलं. त्याच्याकडे कसं पाहता? वाईट गोष्ट वाटते या गोष्टी की ज्या ठिकाणी महिलावरती मारहाण झालेले, एवढं मोठ्या प्रमाणात त्या महिलाला मारले. ज्यावेळेस ती महिला पोलीस स्टेशनला गेली सर्व काही 315 316 की या कलमाने गुन्हा दाखल केला. जर तुम्हाला याच पद्धतीने गुन्हा दाखल करायचा होता गुन्हा दाखलच कशाला करून घेतला विनाकारण असताना? विनाकारण त्या आरोपीला त्रास आणि ते फिर्यादीला पण त्रास. म्हणजे जर हीच घटना एखाद्या मेंढपाळाकडून जर घडली असती, एखाद्या महिलेला मारहाण झाली असती तर पोलिसांनी काय केलं असतं? म्हणजे तुमचा आज आमच्या मेंढपाळ महिलावर अन्याय होतोय, तिला एवढं मारलं जातं, तिच्या अंगावर पाठीवर ओळ आहेत, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित गुन्हे दाखल करत नाही. आणि त्याही ठिकाणी तुम्ही काहीतरी चिरीमिरीचा विचार करूनच या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी एक साधे कलम लावून त्या ठिकाणी फक्त FIR दाखल करून घेतला जातो आणि गुन्हा रजिस्टर केला जातो. या संदर्भामध्ये आम्ही SP साहेबांना भेटून ही सगळी सविस्तर माहिती देणार आहोत आणि याच घटनेची सर्व माहिती आम्ही सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांना या ठिकाणी देणार आहोत. तुमची इथून पुढे दिशा कशी असेल? यानंतर एक फार मोठं आंदोलन ठिकाणी अहिल्यानगर परिसरामध्ये मेंढपाळांचं होणार आहे. मेंढपाळावर होणारे वारंवार या ठिकाणी स्थानिक गुंड प्रवृत्ती लोकांकडचे हल्ले असतील, चोरांचे हल्ले असतील किंवा मेंढ्या चोरीचं प्रकरण असेल, या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन गेले पुढचे 8 दिवसामध्ये या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये होणार आहे. अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.